विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तीरी. मी चंद्रभागा बोलतेय. ऐका हा, चंद्रभागा बोलतेय. ऐकलं का भक्तानो? मी खरोखरच चंद्रभागा बोलते हो. युगाने युगे लाखो वारकऱ्यांना मी माझ्या तीरावरून विठ्ठलाकडे जाताना पाहिलं आहे. त्यांच्या डोळ्यात भक्ती, ओठावर विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर आणि हृदयात अपार प्रेम. तुम्ही मला एक नदी म्हणून ओळखत असाल हा, पण मी फक्त नदी नाही, मी संतांची, वारकऱ्यांची आणि विठ्ठल भक्तीची जिवंत साक्षीदार आहे. मी तुम्हाला माझ्या डोळ्यांनी पाहिलेली भक्तीची गाथा आज सांगणार आहे. मी जे अनुभवलं आहे त्याची कथा तुम्हाला आज सांगणार आहे हो. मी चंद्रभागा नदीच बोलते. ऐका हा. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. असा जयघोष करत लाखो वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरीची वारी करतात. युगानुयुगे लाखो वारकऱ्यांना माझ्या तीरावरून विठ्ठलाकडे जाताना मी पाहिलं आहे. आज मी लाखो वारकऱ्यांच्या पावलांची साक्षीदार आहे. त्यांच्या ओठावर विठ्ठल नाम, डोळ्यात भक्ती आणि मनात प्रेम असतं. अशी कितीतरी अनुभवांची साक्ष युगानुयुगे देत आले आहे. पण आजही एक गोष्ट मला खूप थक्क करते हो. अनोळखी माणसं एकमेकांना माऊली माऊली म्हणत जात असतात. भुकेला असेल तर आपली भाकरी वाटतात, थकला असेल तर त्याचा हात धरून चालतात आणि हे सगळं कुठल्याही अपेक्षेशिवाय नसतं, फक्त विठ्ठलाच्या प्रेमासाठी आहे. हे सर्व वर्षानुवर्ष मी चंद्रभागा पाहत आलेली आहे. म्हणूनच मला वारी ही चालती बोलती भक्ती वाटते. माझ्या पाण्यात फक्त नदी वाहत नाही, तर हजारो वारकऱ्यांचं प्रेम, सेवा आणि विठ्ठल भक्ती वाहत असते. मी हजारो वर्षापासून लाखो वारकऱ्यांना पाहत आले आहे. एक अनुभव आजही माझ्या लाटांमध्ये जिवंत आहे हो. एक वारकरी थकून भागून माझ्या तीरावर बसला होता. त्याला ओळखतही नसलेल्या दुसऱ्या वारकऱ्याने त्याचा हात धरला, त्याला पाणी दिलं आणि म्हणाला, चल माऊली, आपण सोबत जाऊया. तेव्हा मला समजलं, वारीत कोणी परका नसतो, इथे प्रत्येक जण माऊलीच असतो. असे अनेक अनुभव मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. अनोळखी लोक एकमेकांना माऊली म्हणत प्रेमाने मदत करतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण एकाच नामगजरात चालत राहतात. इथे श्रीमंत, गरीब, जातपात, मान अपमान यांचा भेद विसरून सर्वजण एकत्र वारी करतात. मुसळधार पावसातही वारकऱ्यांच्या ओठावर विठ्ठल नाम चालूच राहतं. एका वारकऱ्याने स्वतः भुकेला असूनही दुसऱ्याला आपली भाकरी दिली, म्हणजे हे किती प्रेम, आदर आहे ते बघा हा. मी चंद्रभागा इतिहास नाही सांगत हा, माझे सगळे अनुभव सांगते आहे. एखादा वारकरी थकला, मागे पडला किंवा आजारी झाला तर दुसरा वारकरी त्याला कधीही एकटं सोडत नाही. कोणी त्याचा हात धरतं, कोणी त्याला पाणी देतं,
तर कोणी त्याचं सामान उचलतं आणि त्याला जशी जमेल तशी मदत करत राहतात. म्हणूनच वारी हा फक्त प्रवास नाही, तर ती प्रेमाची, सेवाभावाची आणि समतेची चालती बोलती शाळा आहे. हे दृश्य मी वर्षानुवर्ष पाहत आले आहे. हीच वारकऱ्यांची सेवा, समता आणि भक्ती आणि एकमेकांबद्दलचं आदर सन्मान आहे. दिंडी म्हणजे परस्पर सेवेची परंपरा आणि वैशिष्ट्य मानली जाते. अनेक वारकरी सांगतात की नामस्मरण आणि अभंगामुळे थकवा कमी होतो आणि चालण्याची प्रेरणा मिळते. पालखीतील घोड्याचा रिंगण जे आहे ते वारकरी अत्यंत श्रद्धेने पाहतात. हा वारीतील महत्वाचा आणि भावनिक सोहळा आहे. माझ्या म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आणि असंख्य वारकऱ्यांच्या भक्तीचा गजर घुमला आहे. माझ्या काठावर लाखो भक्तांनी विठ्ठल नामात स्वतःला अर्पण केलं आहे. या भूमीने भक्तीचा इतिहास घडताना पाहिला आहे. या पंढरपूरला मी माझ्या कवेत सामावून घेतलं आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तीची मी साक्षीदार आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू, ओठावरील विठ्ठल विठ्ठल गजर आणि हृदयातील प्रेम मी अनुभवलं आहे. म्हणूनच माझं आणि पंढरपुराचं नातं हे नदी आणि शहराचं नाही हो, तर भक्तीचं, प्रेमाचं आणि विठ्ठल नामाच्या अखंड प्रवाहाचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, माझं नाव चंद्रभागा का पडलं आणि विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी भक्त माझ्या पाण्यामध्ये स्नान का करतात? चला, आज मी तुम्हाला सांगते बरं का. मी चंद्रभागा नदी तुम्हाला सांगते की माझं आणि पंढरपूरचं नातं फक्त एका नदीचं नाही, तर भक्तीचं आहे. श्री विठ्ठलाच्या पवित्र नगरीला मी प्रेमाने कवेत घेतलं आहे. हजारो लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी माझ्या पवित्र पाण्यात स्नान करून ते मन, शरीर आणि भाव शुद्ध करण्याचा संकल्प करतात. विठ्ठल नामाच्या गजराने माझं तीर आजही दुमदुमत आहे. तर पंढरपूर आणि माझं नातं हे भक्त आणि भगवंत यांना जोडणाऱ्या भक्तीच्या अखंड प्रवाहाचं आहे. वारकऱ्यांच्या डोळ्यातील भक्ती, त्यांच्या ओठावरील विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर आणि त्यांच्या अश्रूंनी माझे पाणी पवित्र झाले आहे. भक्त हो, तुम्हाला कधी प्रश्न पडला का की माझं नाव चंद्रभागा का पडलं? तर ऐका हा, माझ्या प्रवाहाला पंढरपूर जवळ एक सुंदर चंद्रकोरीसारखं वळण पडतं. त्या चंद्रकोरीसारख्या आकारामुळे लोकांनी मला प्रेमाने चंद्रभागा म्हणायला सुरुवात केली. माझं प्राचीन नाव आहे भीमा. माझं प्राचीन नाव भीमा होतं, पण पंढरपूरच्या भक्तांच्या प्रेमाने मी चंद्रभागा झाले. म्हणूनच सर्वांच्या हृदयात स्थान मिळवलं. मी एक नदी नाही, तर मी विठ्ठल भक्तीचा अखंड प्रवाह आहे. श्रद्धेने स्नान करणारे वारकरी, भगवा ध्वज घेऊन चालणारी दिंडी, टाळ, मृदुंग, वीणा आणि अभंग गाताना चालणारे वारकरी, विठ्ठलाला नमस्कार करणारे भक्त, तसंच संध्याकाळची आरती आणि दीपांनी उजळलेला घाट मी पाहिला आहे. मी वारकऱ्यांकडून काय शिकले बरं? तर भक्तिभाव, सेवाभाव आणि एक दुसऱ्यांना निस्वार्थीपणे मदत करणे. माझ्या काठावर लाखो भक्तांनी विठ्ठल नामात स्वतःला
अर्पण केलं आहे. माझ्या पाण्यात हजारो वारकऱ्यांचं प्रेम, सेवा आणि विठ्ठल भक्ती वाहते हे तुम्ही पाहिलंच आहे. आजही माझी सेवा विठ्ठलाच्या चरणी वाहते आहे. दरवर्षी वारकऱ्यांच्या भक्तीची मी साक्ष देत आहे. तुम्ही जेव्हा केव्हा पंढरपूरला याल तेव्हा माझ्या तीरावर क्षणभर थांबा. माझ्या पाण्यात फक्त नदी पाहू नका, तर शतकानुशतकांचा भक्तीचा प्रवाह अनुभवण्याचा प्रयत्न नक्की करा. मी चंद्रभागाच बोलतेय. माझं विठ्ठलाच्या चरणाशी जोडलेलं अद्भुत नातं आहे. तसंच तुमच्याशीही मी भक्तिमय प्रेमाने जोडली गेली आहे. आणि शुद्ध मनाने, भक्तिभावाने विठ्ठलाचं दर्शन घ्या. पुढील भागातही मी असेच काही सुंदर अनुभव आपल्याला सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या स्मार्टर गीता 21 या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा. आणि कमेंट्समध्ये तुमचे विचार, तुमचे अभिप्राय लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करा, कमेंट्स लिहा आणि लाईक, शेअर करून तुमच्या मित्रमंडळींनाही हे व्हिडिओ पाठवा. नमस्कार. पुन्हा भेटूया. विठ्ठल विठ्ठल